आपण जर पाहिलं तर आमच्या आजूबाजूला सामाजिकरित्या आपण एका उत्साहाच्या वातावरणामध्ये आहोत. नाही काही उत्सव चालू आहे आमच्या आजूबाजूला. आमचे जे सर्व इतर धर्मीय बंधू भगिनी आहेत ते वेगवेगळ्या प्रकारचा उत्सव यावेळेस साजरा करत आहे. वेगळा आनंद बाहेरच्या वातावरणामध्ये आहे, कारण त्यांच्या ज्या देवामध्ये त्यांचा विश्वास आहे त्या देवाचं त्यांनी काय केलेलं आहे, आपल्या कुटुंबामध्ये आपल्या घरामध्ये काय केलेलं आहे, स्वागत केलेलं आहे नाही का. आणि या स्वागतामध्ये ते अनेक मित्रमंडळींना आपल्या घरी बोलवत आहे नाही का. उद्या देखील आपले जे इस्लाम बांधव आहेत ते देखील त्यांची एक ईद साजरी करणार आहेत. मोहम्मद पैगंबर ते जे आहेत त्यांच्यावरती त्यांच्या निमित्त ही ईद उद्या साजरी केली जाणार आहे. त्यांचं मृत आणि जन्मदिवस या दोन्हीची आठवण ठेवून. आणि थोडक्यात आपण पाहिलं तर मागील दिवसांमध्ये आपल्या पंथातील रोमन कॅथलिक पंथ आहे नाही का, त्यांनी देखील माता मरिया किंवा मदर मेरी तिचं स्वागत केलेलं आहे आणि तिच्याकडं देखील त्यांनी काय केलेलं, प्रार्थना विनंत्या केलेल्या आहे. म्हणजे एकंदरीत आपण जर सामाजिकरित्या पाहिलं तर आपल्या आजूबाजूला काय आहे, प्रत्येक धर्माचे जे बांधव आहे ते उत्सव या दिवसांमध्ये साजरा करत आहे नाही का. परंतु आज आम्ही ख्रिस्ती म्हणून स्वतःचं आत्मपरीक्षण करत असताना काय आज आम्ही आमच्या जिवंत देवासाठी आमचं घर तयार केलेलं आहे का. आम्ही आमच्या जिवंत देवाच्या स्वागतासाठी तयार झालेलो आहोत का, या विषयाकडे आज आपण थोडा वेळ मनन आणि चिंतन करणार आहोत नाही का. खूप वर्षापूर्वी माझ्या एका मित्राने मला प्रश्न विचारला होता की ख्रिस्ती धर्मामध्ये फक्त दोनच महत्त्वाचे सण आहेत नाही का. एक तर तुम्ही ईस्टर सेलिब्रेट करता आणि दुसरं तुम्ही ख्रिस्त जयंती सेलिब्रेट करता. मी त्याला म्हणालो की आमच्यासाठी प्रत्येक रविवार हा उत्साह आहे नाही. आमच्यासाठी प्रत्येक संडे हा फेस्टिवल आहे, कारण आम्ही आमच्या विश्वासणाऱ्यांच्या संगतीमध्ये आमच्या परमेश्वराच्या सानिध्यात असतो. रोज तर आमचा देव आमच्या बरोबर आहेच, परंतु आम्ही ज्यावेळेस एकत्रित येतो आम्ही त्याचं स्वागत करतो. तो आमच्यामध्ये त्या ठिकाणी नव्या रूपाने त्याच्या आत्म्याद्वारे उतरलेला असतो. आणि म्हणून आज आपण थोडा वेळ जी पवित्र वचन आम्ही वाचलेली आहे त्याकडे आम्ही आत्मपरीक्षण करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तो शास्त्रभाग आम्ही वाचला, दुसरा शमूएल याचा 6वा अध्याय आणि वचन 1 ते 11. ही घटना आम्हा प्रत्येकाला माहीत आहे, परंतु ही घटना पाहत असताना आपण थोडंसं मागे जाणार आहोत. आम्हा प्रत्येकाला माहित आहे की कोश काय आहे नाही का, देवाचा कोश नाही का. देवाने मोशेला काय केलं होतं, आज्ञा दिली होती की तू माझ्यासाठी काय कर, दर्शन मंडप निवास मंडप तयार कर नाही का. आणि त्या निवास मंडपात मी लोकांच्या भेटीसाठी आमचा देव जो आहे, ज्या जिवंत देवामध्ये आम्ही विश्वास ठेवतो, तो देव कसा आहे, आम्हा मानवांबरोबर त्याची सहभागिता व्हावी अशी त्याची सातत्याने काय आहे, इच्छा आहे, योजना आहे. आणि एदन बागेपासून आम्ही पाहतो की देव आमच्या भेटीसाठी उत्सुक आहे. आणि म्हणून ख्रिस्ती धर्म जरी आपण त्याला म्हणतो, परंतु ख्रिस्ती हा धर्म नाही मुळातच नाही का. कारण धर्माची जर व्याख्या आम्ही पाहिली तर धर्माची व्याख्या काय आहे की ज्यावेळेस मनुष्य देवाच्या शोधामध्ये आहे, ती धर्माची सोपी व्याख्या आहे. परंतु ख्रिस्ती धर्माकडे आम्ही ज्यावेळेस पाहतो तर या धर्मामध्ये देव स्वतः मानवाच्या काय आलेला आहे, शोधामध्ये आलेला आहे नाही का. आणि म्हणून ख्रिस्ती हा धर्म नसून ख्रिस्ती हा विश्वास आहे. तो विश्वास आम्ही रोज आणि रोज जगतो. देवाने मोशेला आज्ञा दिली होती की तू काय कर, एक निवास मंडपाची स्थापना कर आणि त्या ठिकाणी लोकांच्या भेटीसाठी. आणि मोशेला सांगितलेलं होतं की तू कोश तयार कर नाही का. आणि त्या कोशामध्ये आम्हाला माहित आहे काय काय होतं, 10 आज्ञेच्या पाट्या होत्या, आरोडाची जिला पूर्ण फुटलेले आहेत त्याची घाटी होती, आणि माननाचं एक बडकं होतं की मानना स्वर्गातून उतरलेला होता नाही का. आणि कशाचं चिन्ह आहे की देवाचं सामर्थ्य स्वतः आमच्या बरोबर आहे. आणि म्हणून ज्या वेळेस हे लोक एका गावातून दुसऱ्या गावात स्थलांतर करीत असायचे, ते काय करायचे, तो जो तंबू आहे, तो निवास मंडप आहे, तो काढायचे, तो गुंडाळायचे. आणि मग एक विशिष्ट लेवी समाज जो आहे नाही का, याजकीय समाज जो आहे, तो काय करायचे, तो जो कोश आहे तो आपल्या खांद्यांवरती लाकडाच्या साह्याने ते घेऊन जायचे. आणि मग पुन्हा ज्या ठिकाणी नवीन ठिकाणी ते जायचे त्या ठिकाणी पुन्हा तो तंबू उभा राहायचे आणि त्यामध्ये तो कोश ठेवायचा. मग मोशे देवाबरोबर जाऊन त्या
ठिकाणी संभाषण करायचं आणि लोकांसाठी देवाची जी वचन आहेत, आज्ञा आहेत, ती लोकांना येऊन तो सांगायचा. म्हणजे जिथं जिथं देवाचे लोक जात होते तिथं तिथं देवाचं सामर्थ्य जे आहे त्यांच्याबरोबर होतं. आज आम्ही जर इथं बसलेलो आहोत तर आमच्याबरोबर देवाचं सामर्थ्य या ठिकाणी उपस्थित आहे. आम्हाला दिसत नाही पण आमच्या आत्म्याला ठाऊक आहे की देव आमच्यामध्ये या ठिकाणी आहे. परंतु ज्या वेळेस आम्ही शमशोनाची गोष्ट वाचतो की पलिष्ठ्यां बरोबर जे काही त्याचं युद्ध झालेलं आहे आणि पुढे मग शमूएलच्या पुस्तकामध्ये पहिल्या अध्यायापासून 4थ्या अध्यायात आलेला वाचतो की पलिष्ठ्यांमध्ये आणि इस्रायली लोकांमध्ये जे काही वाद झालेले आहेत, जे काही युद्ध झालेले आहे, त्यामध्ये या पलिष्ठ्यांनी काय केला होता, हा जो देवाचा कोश आहे हा कोश ते घेऊन काय केले, ते पळून गेले नाही का. कारण पलिष्ठ्यांना कळालेलं होतं की ह्या इस्रायली लोकांची जी सरशी आहे किंवा हे जे युद्धामध्ये जिंकत आहे ते कशामुळे आहे, कारण ह्यांचा देव जो आहे त्या कोशाद्वारे यांच्यामध्ये उपस्थित आहे. आणि त्यांनी विचार केला की आपण जर हा कोशच तोडला होता म्हणजे काय म्हणून त्यांचा देव जो आहे तो आपल्या बाजूने होईल आणि आपण युद्धामध्ये. आणि मग त्या लोकांनी तो कोश पळवला आणि आपण पाहतो की तो कोश गेल्यानंतर ज्या ज्या गावामध्ये त्यांनी तो कोश नेला तिथं काय झालेलं आहे, त्यांच्यावरती संकट आहे, त्यांच्यावरती महामारी आलेली आहे. त्यांच्या देवता पुढं जिथं त्यांनी नाही का ती कोशाला ठेवलेलं आहे त्यांची ती मूर्ती जी आहे ती पडलेली आम्हाला आपण ज्योतिषशास्त्रामध्ये वाचतो. आणि मग हे पहिले घाबरलेले आहेत आणि त्यांनी काय केलेलं आहे, तो कोश परत पाठवून द्या, आता आपल्याकडे तो घेऊ नका असं करून त्यांनी तो कोश 6 महिन्यानंतर पाठवून दिलेला आहे. आणि मग आपण ती घटना संपूर्ण वाचतो आणि हा कोश जो आहे तो एका याजकाच्या घरामध्ये नाही का अभिनादाबाच्या घरामध्ये आणून जो इस्रायली आहे त्याच्या घरामध्ये आता तो सुरक्षित ठेवलेला आहे. कारण लोक भयभीत झालेले होतं आणि अभिनादाचा मुलगा जो आहे त्याच्यावरती काय केलं होतं, त्याला पवित्र शुद्ध करून त्याच्यावरती जबाबदारी दिलेली होती की तो आता या कोशाची काय करायची आहे, निगराणी करायची आहे, या कोशाची काळजी घ्यायची आहे. त्या ठिकाणी आपण पहिल्या शमूएलमध्ये वाचतो. तर त्याच्यानंतर आपण वाचतो की राजाची निवड झालेली आहे, शौल राजा गादीवरती आलेला आहे. शौलाची कारकीर्द आम्हाला माहीत आहे. दुसऱ्या शमूएलमध्ये आपण येतो आणि आपण वाचतो की दावीद राजा गादीवरती आलेला आहे. परंतु पहिलं काम दावीद राजा ज्यावेळेस गादीवरती आलेला आहे, दावीद राजाने काय म्हटलेलं आहे की मी आता जाऊन देवाचा जो कोश आहे तो दावीदपुरामध्ये घेऊन येणार. कारण देवाचं वास्तव्य आता आपल्यामध्ये असणं गरजेचं आहे. आणि मग आम्ही या दुसऱ्या शमूएलच्या 6व्या अध्यायाच्या पहिल्या वचनापासून वाचायला सुरुवात करतो की कशा पद्धतीने यांनी तो कोश जो आहे तो या ठिकाणी घेऊन यायचा विचार केलेला आहे नाही का. आणि मग आपण पाहतो की नंतर दावीदाने पुन्हा एकदा इस्रायलातले 3000 निवडक करून जमा केले आणि यहुदातील बाला येथून देवाचा कोश आणावा म्हणून दावीद आपल्याजवळ सगळ्या लोकांना घेऊन गेला. करुबारूढ असलेल्या सेनाधीश परमेश्वराच्या नावाचा हा कोश. आणि मग आपण ती घटना वाचतो त्या ठिकाणी, त्या घटनेचा क्रम वाचतो की हा कोश कसा त्यांनी आणलेला आहे. आता काय झालं, त्यांनी तो कोश करत घेत असताना त्यांनी तो एका बैलगाडीमध्ये ठेवला. कोश आहे मोठे नाही, कोश म्हणजे एक मोठी पेट आली होती लाकडाची आणि ती बैलगाडी त्यांनी काय करत होते, ते हाकत होते आणि उज्जिया नावाचा जो मनुष्य आहे तो त्या ठिकाणी त्या बैलगाडीच्या पुढे चालत आहे. आणि एका ठिकाणी काय झालं की बैलगाडी थोडीशी एका खड्याजवळ येऊन ती हललेली आहे ना आणि तो कोश आता पडणार आहे. उज्जियाने काय केलेलं आहे, उज्जियाने आपला हात पुढे केला आणि तो कोश पडू नये म्हणून त्याला सपोर्ट करायचा प्रयत्न केला. परिणाम काय झाला, उज्जियाचा लागलीच त्या ठिकाणी मृत्यू झालेला नाही. आता उज्जियाचं हे जे कृत्य आहे नाही का, हे चुकीचं नव्हतं. एका दृष्टीने जर आपण पाहिलं तर आपण अरे कोश तर पडला होता, परंतु हा कोश कसा हाताळायचा आहे याचं जर आम्ही जुन्या करारात पाहिलं नाही का निर्गमाच्या पुस्तकामध्ये, तर त्याचं तंतोतंत देवाने काय सांगितलं होतं, त्याचे नियम दिलेले होते नाही का. त्याला हाताने कोणी स्पर्श करायचा नव्हता, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, लाकडाचे जे खांब आहेत नाही का ते घेऊनच त्याला उचलायचं होतं. आणि तिसरी गोष्ट
लेवी जे याजक आहे, जे घराणं आहे, जे देवाच्या याजकीय सेवेसाठी निवडलेला आहे, फक्तच त्या लोकांनी तो करायचा. इथं काय झालेलं आहे, बैलगाडीमध्ये ठेवलं. उज्जा हा लेवी नाहीये, तरी पण त्यांनी हात लावलेला आहे. परिणाम देवाच्या आज्ञेचा काय झालेला त्या ठिकाणी भंग झालेला आहे. देवाचं वचन सांगतं की देव पवित्र आहे म्हणून तुम्ही पवित्र असा. देव फक्त आमच्याकडनं पावित्र्याची अपेक्षा करीत नाही, देव स्वतः पवित्र आहे. आणि म्हणून देवाने जे नियम त्यावेळेस दिलेले होते ते तंतोतंत पाळणं गरजेचं होतं. आणि आपण पाहतो की ही ज्या वेळेस घटना घडलेली आहे तेव्हा परमेश्वराचा कोप उंचावर भडकला. त्याच्या या चुकीमुळे परमेश्वराने त्याला ताडण केली. त्याच्या देवाच्या कोशाजवळ गतप्राण झाला असं देवाचं वचन सांगतं. परमेश्वराने त्याला तडाखा दिला म्हणून दावीद फार खिन्न झाला. त्याने त्या ठिकाणाचे नाव कोरेस उच्चा हनन ठेवले. ते नाव आजवर चालत नाही. आता ही जी घटना आहे ही घटना पाहून दावीद राजा स्वतः घाबरलेला आहे, नाही का. त्या उत्साहामध्ये देवाचा निवडलेला राजा आहे, देवाच्या मनासारखा असलेला राजा आहे, परंतु ही घटना झाल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की देव कोपलेला आहे. आणि त्याला भीती वाटली की आता मी हा कोश दावीदपुरामध्ये आता तरी घेऊन जाऊ शकत. आणि मग आता पर्यायी व्यवस्था काय करायची, म्हणून दावीदाने परमेश्वराचा कोप दावीदपुरात घेऊन जाण्यापूर्वी कबूल होईना. त्याने तो ओबेद अदोम गित्ती याच्या घरी एका बाजूस नेऊन ठेवला. देवाचं वचन सांगतं की परमेश्वराचा कोश ओबेद अदोम गित्ती याच्या घरी 3 महिने राहिला. आणि परमेश्वराने ओबेद अदोम त्याचे सर्व घराणे यांना बरकत दिलेली आहे, नाही का. आता हा जो ओबेद अदोम गित्ती जो आहे, नाही का, याच्याविषयी अनेक शास्त्रकारांमध्ये काय आहे, वेगवेगळे विचार आहेत, नाही का. काही शास्त्रकार म्हणतात की तो यहुदी होता, तो इस्रायली होता. परंतु बरेचसे शास्त्रकार सांगतात की गित्ती हे जे नाव आहे ते मूळ पलिस्टियन पासून आलेलं नाव आहे आणि तो पलिस्टियन. आणि बऱ्याच शास्त्रकारांनी याला मान्यता दिलेली आहे या विचारसरणीला की गित्ती हे नाव मूळचं यहुदी किंवा इस्रायली लोकांचं नसून ते परप्रांतीयांपासून आलेलं. म्हणजे थोडक्यात हा जो ओबेद अदोम गित्ती जो आहे हा काही इस्रायली त्या ठिकाणी पाहायला गेला तर तो एक विधर्मी आहे, इतर धर्मी आहे, इतर विश्वासणार आहे. आणि दावीद राजाने आता हा कोश काय केलेला आहे, त्या ओबेद अदोम गित्तीच्या घरामध्ये एका बाजूला ठेवलेला आहे. आणि त्या घरामध्ये तो किती दिवस राहिलेला आहे कोश. परिणाम काय झाला 3 महिन्यामध्ये. देवाचं वचन सांगतं की ओबेद अदोम गित्तीच्या घराण्याला देवाने काय केलेली आहे, बरकत दिलेली आहे, नाही का. काही क्षणापूर्वी उज्जियाने त्या बैलगाडीतून तो कोश पडू नये म्हणून आपला हात पुढं केला आणि त्याला स्पर्श केला. त्याचा लागलीच तिथं मृत्यू घडलेला आहे. ओबेद अदोम गित्तीच्या घरामध्ये ज्यावेळेस आपलं घर समजा त्या ठिकाणी असतं आणि आपल्याला म्हटलं असतं पाठांत आमची विनंती आहे तुम्हाला की हा कोश आता तुम्ही थोड्या वेळ तुमच्या घरामध्ये ठेवा. आम्ही घाबरलो असतो का स्वागत केलं असतं. किती भेद आम्हाला वाटलेलं असतं त्या गोष्टींचे. कारण देवाचं पवित्र स्थान जे आहे, देवाची पवित्रता त्या कोशाभोवती आहे. आणि त्या पवित्र देवाला आम्ही आमच्या घरामध्ये जागा देऊ शकलो असतो प्रत्यक्ष. ओबेद अदोम गित्ती आता आम्हाला माहिती नाही त्याच्या घरामध्ये कोण कोण होतं, त्याची पत्नी होती का, त्याच्या पत्नीने त्याला बडबड केली का, तुम्हाला काही कळतं का, तो माणूस गेला आता तुम्ही घरामध्ये एवढं मोठं पवित्र देवाचं हे कोश आपण ठेवलेलं आहे, आपण तिथं संकट, आम्हाला माहिती नाही ती पार्श्वभूमी. परंतु ओबेद अदोम गित्ती याने विश्वासाने काय केलेलं आहे, आपल्या घरामध्ये तो कोश ठेवण्यासाठी जागा दिलेली आहे. आणि देवाचं वचन सांगतं त्याला देवाने काय केलेलं आहे, त्याच्या घराला बरकत दिलेली आहे. तिथं लक्षात घ्या, ते शब्द वाचले ना तर तिथं काय लिहिलेलं आहे, व त्याचे सर्व घराने यांना बरकत दिलेली आहे. नाव कोणाचं आहे, ओबेद अदोम गित्तीचं नाव आहे, नाही का.
घराण्याला प्राप्त झाला. कुटुंबाला नाही फक्त घराण्याला. त्याचं जे काही सगळं नातेवाईक असतील, त्याचे जे काही गोटावळा असेल आजूबाजूला, त्याच्या जेवढे लोक राहत असतील नाही का, त्या संपूर्ण घराण्यावरती देवाचं काय केलेलं आशीर्वाद होतं आणि बरकत दिलेली आहे. बरकत हा विषय जो आहे तो कसा आहे, जगिकरित्या आम्ही बरकत ज्यावेळेस म्हणतो की जमीन मिळाली असेल, जुन्नर मिळालं असेल नाही का, ढोरं वाढलेले असतील त्याचे नाही का. अनुवादाचं पुस्तक 28व्या अध्यायामध्ये आम्ही वाचतो नाही का, देवाचा आदर केला, देवाचं स्वागत केलं, तर आशीर्वादांची काय आहे, लिस्ट आहे, रेंजल आहे आमच्याकडे येणारी नाही का, बरकत दिलेली. आणि पुढे जर आम्ही वाचलं तर पहिला इतिहास याच्या 26व्या अध्याय 4 ते 6 वचनामध्ये असं लिहिलेलं आहे की ओबेद अदोमाचे पुत्र शमया ज्येष्ठ, यहोजाबाद दुसरा, यहोवा तिसरा, साखार चौथा, नथनेल पाचवा, अम्मिएल सहावा, इसाखार सातवा, पौलथय आठवा. देवाने त्याला बरकत दिली. किती पुत्र दिले देवाने त्याला नाही का, 8 पुत्र त्या ठिकाणी दिलेलं आहे. आम्ही नाही का, देवाने काय केलेलं आहे, देवाचं वचन त्या ठिकाणी देवाने त्याला काय केलेले आहे, बरकत दिलेली आहे. कुटुंब वाढलं त्याचं. पूर्वीच्या काळी आजच्या काळामध्ये नाही का आमदो आम्हाला आणि आता डेफिनेशन काय आहे फॅमिलीची, आमदो आणि आम्हाला एकच. काय पण आम्हाला पॉप्युलेशन कंट्रोल करायचं, पॉप्युलेशन नियंत्रणात ठेवण्यासाठी आपली ही पॉलिसी आहे. परंतु तो जो काळ आहे त्या काळात आम्ही एक 4-5 आमच्या आजोबांच्या काळात जरी पाहिलं तरी ज्याला जितके जास्त पुत्र आणि कन्या त्याचा गावामध्ये तेवढा मोठा मान आणि सन्मान असायचे नाही का. ज्याला जितके जास्त पुत्र त्याची गावामध्ये तितकी मोठी नाही का त्याचा मान आणि सन्मान. देवाने काय केलेलं आहे, ओबेद अदोम काय केलेलं आहे, देवाने बरकत दिलेली आहे नाही का. त्याचं कुटुंब वाढलेलं आहे. आणि ह्या लेकरांची जर आम्ही पुढं सेवा वाचली तर काही ते शास्त्रांमध्ये काही वचन आलेली आहेत त्यातून आम्ही अंदाज लावू शकतो की हे देवाच्या मंदिरामध्ये गायन आणि वादन करणारे, देवाची स्तुती आराधना करणाऱ्या समूहामध्ये याची गणती केलेली आहे. आज आम्ही पाहतो नाही काही दिवसांपूर्वी आपल्याबरोबर ते काय झालं, दृढीकरण झाले नाही का. आणि आज आपले तरुण आपल्यामध्ये इथं उपस्थित नाही, कदाचित कॉलेजसाठी गेलेले असतील, कुठं बाहेर गावी शिकत असतील नाही का. आम्ही ज्या वेळेस देवाच्या सेवेमध्ये किंवा देवाला आमच्या घरामध्ये प्राधान्य देतो नाही का, देवाला आमच्या घरामध्ये आम्ही जागा देतो नाही का. आता आमच्या घरामध्ये देवघर नाही का. देवाचं वचन म्हणतो तो परस्पराच्या गुप्तस्थळी बसतो, सर्वसमर्थाच्या पंखाखाली, त्याच्या सावलीखाली, जिथं आम्ही गुडघे टेकून प्रार्थना करू त्या ठिकाणी आमच्या भोवती देवाचं सामर्थ्य उभं आहे. आम्ही आमच्या घरामध्ये देवाला आणलेलं आहे. आमच्या घरामध्ये आम्ही त्या देवाचं स्वागत केलेलं आहे का, त्याचा कोश आमच्या घरामध्ये आम्ही आणलेला आहे. आणि जर आणलेला आहे तर निश्चितच जसं ओबेद अदोम व्यक्तीला देवाने काय केलेले आहे, बरकत दिलेली आहे, आम्हालाही आमच्या कुटुंबाला देव बरकत दिल्याशिवाय राहणार. का बरकत मिळाली, कारण 3 महिने तो कोश म्हणजे ती फक्त लाकडी पेटी नसून देवाचं जे संपूर्ण सामर्थ्य आहे ते ओबेद अदोम व्यक्तीच्या घरामध्ये. स्वतः देव त्या ठिकाणी त्याच्या घरामध्ये 3 महिन्यासाठी देवाचं सामर्थ्य. ज्यावेळेस ही घटना दावीद राजाला कळली की जो कोश आम्ही 3 महिन्यापूर्वी ओबेद अदोम व्यक्तीच्या घरामध्ये ठेवलेला होता, कारण त्यावेळेस लोकांनी सगळ्यांनी लक्ष देऊन पाहिलं असेल आता काय होतं बघायला पाहिजे, उद्या सकाळी काय होईल, परवा सकाळी काय होईल नाही का. लोकांनी 3 महिने रोज पाहिलेलं असतं की अरे ह्याच्या घरामध्ये तो बरकत येत राहिलेली. आणि ही वार्ता दावीद राजाच्या कानावरती गेली आणि मग दावीद राजाने निर्णय घेतला की तो जो कोश आहे तो आता आपण काय करू, दावीदपुरामध्ये त्याच्या जीवनाकडे पाहत असताना त्याची कारकीर्द खूप छोटी आहे ना. पवित्र शास्त्रामध्ये त्याच्याविषयी फार अल्पाची 2-3 वचनं वाचलेली आहेत.
परंतु आजही आम्ही इतक्या वर्षानंतर पवित्र शास्त्र ज्यावेळेस उघडतो त्याचं नाव आम्ही वाचल्याशिवाय छोटी कारकीर्द आहे, परंतु काम त्याचं जे आहे ते देवाच्या घोषाला आपल्या घरामध्ये स्थान दिलेलं. आणि म्हणून आज ज्या आपण बसलेलो आहोत आम्ही दोघे भगवद्गीतेच्या जीवनाकडे पाहत असतात आम्ही आमचं आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे की आमच्या घरामध्ये आज सगळ्या गोष्टी आहेत. आमच्या घरामध्ये पण एक कोश आहे, सगळ्यांच्या घरामध्ये एक कोश आहे का? कुठला आहे? नाही. आपल्या घरामध्ये काळ्या रंगाचा कोश आहे, तो रोज संध्याकाळी 6:30ला चालू होतो आणि रात्री 11:30-12च्या नंतर तो बंद होतो. आणि त्या कोशाने काय केलेलं आहे, आमचा जो ह्या कोशाकडे पाहण्याचा जो वेळ आहे तो संपूर्णपणे आमच्याकडनं हिरावून घेतलेला आहे. ज्या वेळेमध्ये कुटुंब म्हणून आम्ही एकत्र प्रार्थनेमध्ये येणं गरजेचं आहे, त्याच्या आराधनेमध्ये त्याच्या स्तुतीमध्ये आम्ही बसणं गरजेचं आहे, त्या काळ्या रंगाच्या कोशाने काय केलेलं आहे, आमचं संपूर्ण लक्ष आमच्या घरामध्ये सगळ्या अडचणी, आमच्या घरामध्ये आजार आहे, आमच्या घरामध्ये व्याधी आहे, संकट आहे, मुलांचे शिक्षण होत नाही, लग्नाच्या समस्या आहेत, नाही का? आम्ही देवाच्या कोशाला किंवा देवाला स्वतःला आमच्या घरामध्ये जागा दिलेली आहे का, त्याचं स्वागत आम्ही केलेलं आहे का, याचं आत्मपरीक्षण आम्ही करणं गरजेचं आहे. कारण जर देवाचं सामर्थ्य आमच्या घरामध्ये आहे तर आमच्यावरती देवाचं वचन सांगतं कुठलंही अरिष्ट तुझ्या तंबूजवळ येणार. जर आम्हाला बरकत आली आहे तर सांगतो आणि आमच्या घरामध्ये त्या जिवंत देवाचं स्वागत केलं, त्या जिवंत देवाला स्थान आम्ही दिलं पाहिजे. पुढे ज्यावेळेस आम्ही पवित्र वचनाकडे वळतो आणि नवीन करारामध्ये येतो, अशीच एक घटना होती का व्यक्तीने देवाला आमच्या घरामध्ये बोलवलेलं आहे, नाही का? आम्ही जक्कयाचं एक शास्त्र भाग वाचला आणि आम्हाला सगळ्यांना संडे स्कूलच्या दिवसांपासून जक्कयाचं उदाहरण माहिती आहे. जक्कया कसा होता? नेंगरा होता, गुटका होता आणि त्याच्यामुळे ज्यावेळेस गर्दी जमा व्हायची त्याला कदाचित गर्दीमध्ये पुढं काय चाललेलं आहे दिसत पण उत्सुक होता, नाही का? उत्सुकता होती त्याला आणि म्हणून त्याने काय केलेलं आहे, येशू येणार आहे असं ज्यावेळेस मला कळालेलं आहे त्या येशूला पाहण्यासाठी त्याने काय केलेलं आहे, उबराच्या झाडावरती तो चढलेला आहे. कारण त्या गर्दीतलं त्याला येशू दिसत नाही का? आणि आम्हाला कळतं की त्याची काय आहे धावपळ, एकदा लिमिटेशन घेतलंय कारण हाईट छोटी आहे त्याच्यामुळे दिसत नाही, म्हणून त्याने काय केलेलं आहे, झाडाचा आधार घेऊन तो येशूला पाहण्यासाठी त्या उबराच्या झाडावरती चढलेला आहे, नाही का? परंतु काय घडलेलं आहे तिथं 5व्या वर्षाच्या वाचतो की मग येशू त्या ठिकाणी येतात, दृष्टीवर करून त्याला म्हणाला जक्कया त्वरा करून खाली ये, कारण आज मला तुझ्या घरी उतरावयाचे. जक्कया त्वरा करून खाली ये. मानवी स्वभाव आहे त्यावेळेस आम्ही गर्दीमध्ये असतो आणि एखादा मुख्य व्यक्ती अतिथी त्या ठिकाणी उपस्थित आहे आणि त्याने जर आपल्याकडे पाहिलं आणि आपलं नाव घेतलं किंवा आपल्याला सलाम केला तर आपल्याला खूप वाटतं त्यांनी मला सलाम केला, नाही का? मानवी स्वभाव आहे, नाही का? आपल्याला कुठेही गेलं तर काय ओव्हर सर्कस काय बरं का की 4 चौकामध्ये असं वाटतं अरे, नाही का? आता डॅडी माझे रिटायर झाले, रेल्वेमध्ये होते, नाही का? तरी ट्रेनने जाताना टीसी लोक त्यांना जे आता ज्युनियर आहेत, नाही का, रेल्वेचे तिकीट ते आले ते मोकळं सलाम साहेब, नाही का? आजूबाजूचे सगळे लोक बोलतात, नाही का? ते वृद्ध आहे तेवढे, नाही का? मग आपल्याला कसं वाटतं 4 चौकामध्ये. जक्कयाची स्थिती काय असेल, ठेंगणा आहे, येशूविषयी ऐकलेलं आहे, त्याचं कार्य पाहण्यासाठी आता तो उत्सुक झाडावरती चढलेला आहे आणि येशूने फक्त त्याचं नाव घेतलेलं नाही, म्हणजे किती त्याला नाव घेतलेलं आहे त्याचं, नाही फक्त हे म्हणतं हे माणसं तू खाली उतर. जक्कयाचं काय केलेलं आहे त्याने नाव घेऊन त्याला म्हटलेलं की जक्कया तू खाली उतर त्वरा करून, कारण मला तुझ्या घरी यायचं. काय चेष्टा करतो बायको बाहेर गेलेली, नाही का? घरामध्ये सगळा पसारा पडलेला, कोण्या भांडे काम करणारी बाई आलेली नाही,
मारलेला नाही आज, नाही का? कसं काय तुम्ही माझ्या घरामध्ये या? असा कुठलाही रिस्पॉन्स जक्कयाने दिलेला नाही. ओबेद अदोम गित्ती याच्या घरामध्ये त्याने कोशाचं स्वागत केलं. त्याने या घरामध्ये कोशाला आणलं, देवाच्या सामर्थ्याला आणलं. तिथं आपण पाहतो जक्कयाने काय केलेलं आहे, तातडीच त्याने त्वरेने खाली उतरून आनंदाने त्याचे आगत स्वागत केले. देवाला येशू ख्रिस्त कोण आहे? स्वतः देव आहे, देवाचा पुत्र आहे. नाही का? योहान म्हणतो की शब्द देह झाला आणि त्याने आम्हामध्ये काय केलेले आहे, वस्ती केलेली आहे. तो जो देव ओबेद अदोम गित्तीच्या घरामध्ये कोशाच्या द्वारे होता, तो स्वतः येशू बनून आता मानवामध्ये वस्ती करण्यास आलेला आहे. आज तो येशू काय करत आहे, जक्कयाच्या घरी स्वतः त्याला म्हणत आहे, तुम्हाला आज तुझ्या घरामध्ये उतरवायचे. त्वरेने जक्कयाने कुठलाही विलंब न लावता, नाही का, त्याने काय केलेलं आहे, स्वतःला घरी घेऊन त्याने येशू ख्रिस्ताला घरामध्ये घेतलेला. आता विचार करा, येशू ख्रिस्ताला ज्यावेळेस आम्ही आमच्या घरामध्ये घेतो, कोशाला घेतला, काय झालं? ओबेद अदोम गित्तीच्या घरामध्ये बरकत आलेली आहे. पुत्र वाढले, पैसा वाढला, नाव वाढला असणार, नाही का? अनेक गोष्टी त्याच्या जीवनामध्ये घडलेल्या आहेत. ज्यावेळेस आम्ही येशूला आमच्या जीवनामध्ये घेतो, ज्यावेळेस येशूला आम्ही आमच्या घरामध्ये त्याचं स्वागत करतो, आमचं जीवन जीवनाकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे तो पूर्णपणे जक्कयाचा काय झालेला आहे, एका घटनेने बदलून दिलं. जकात काय काम होतं त्याचं, जकात गोळा करणं, नाही का, टॅक्स. आणि त्या काळचे टॅक्स कलेक्टर कसे होते, चांगले मानलेले लोक होते? अजिबात. त्यांना समाजामध्ये वाईट असे गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत, कारण हे जकात नाही का गोळा करतात. आपल्याकडे आज जी टॅक्स सिस्टीम आहे ती कशी आहे, ती वेल डिझाईन सिस्टीम आहे, नाही का? आपण प्रामाणिकपणे आपला टॅक्स भरतो, आपल्याला त्याची पावती मिळते, नाही का? परंतु थोडक्यात हा काय करत आहे, जकात भरतो म्हणजे काय करतो, खंडणी घेतोय लोकांकडनं, नाही का? आणि त्याचं काही प्रमाण नाही, तो कोणाकडनं किती घेईल, किती सोडल त्याचं. आणि म्हणून त्यांना या समाजात लोकांना कसं पाहिलं जात होतं, चांगल्या कॅटेगरीच्या, आणि त्याचं कॅरेक्टर हे जे आहे हे चांगलं नाही. आणि त्याच्या घरी येशू ज्यावेळेस जात आहे, त्याची दृष्टी जीवनाकडे पाहण्याचा त्याचा उद्देश पूर्ण बदललेला आहे. आता त्याला घर, जुना, प्रॉपर्टी याच्यापेक्षा त्याला काय आहे, देवाबरोबरच्या सानिध्यात राहणं हे आता त्याला आधी महत्वाचं वाटू लागलेलं. म्हणजे त्याचा सगळ्या जीवनाकडे पाहण्याचा. येशू ख्रिस्ताला काय माहिती नव्हतं का तो जकात देणार, तरी लोकांकडून पैसे लुटलेले आहेत, येशू ख्रिस्ताला माहिती नव्हतं का? येशू ख्रिस्ताला सर्व माहित होतं, तर येशू ख्रिस्त त्याच्याकडे गेलेला आहे. आणि त्याच्या जीवनामध्ये जो आमूलाग्र बदल घडलेला आहे, येशू आमच्या घरामध्ये ज्यावेळेस येतो, आमच्या वैयक्तिक जीवनामध्ये येतो, दावा करून सांगतो प्रियानो, आमचं जीवन बदलल्याशिवाय राहत नाही. ट्रान्सफॉर्मेशन जे आहे आमच्या जीवनामध्ये झाल्याशिवाय राहत नाही. आपण पाहतो की 7व्या वचनामध्ये हे पाहून सर्व लोक कुरकुर करू लागले की पापी मनुष्याच्या घरी हा उतरायला गेला आहे, नाही का? कारण त्याला पापी म्हणून लोक पाहत होते. जग काय जे करत होता ती पाप आहे हे लोकांनी ओळखलेलं होतं आणि ते कुरकुर करत होते की येशू ख्रिस्त याच्या घरी कसा जात आहे. 8व्या वचनात पाहतो तेव्हा जग काय उभा राहून प्रभूला म्हणाला, प्रभूजी पहा, मी आपले अर्धे द्रव्य दरिद्रास देतो आणि मी अन्यायाने कोणाचे काही घेतले असेल तर ते चौपट परत एक क्षण एक हात, ठीक आहे? आपण काय म्हणतो, येशू तुला येशू आपल्याला रोज बोलवत आहे. त्या झाडावरती आमच्याकडे तो पाप आहे की सिस्टर खाली उतरा, मला तुमच्या घरी यायचंय. ब्रदर तुम्ही खाली या, तुमच्या कामात वेळ काढा, मला तुमच्या घरी यायचंय. नाही माझे खूप असाइनमेंट्स आहे, माझ्या ऑफिसचं काम आहे, माझ्या शाळेचं एवढं काम चाललंय, आज कुठे येतात? सकाळी बाहेर असतात. येशू आज आम्हाला आवाहन करत आहे की मला तुमच्या घरामध्ये उतरायचं आहे. येशूने त्याला हे वाक्य अगदी महत्वाचं. येशूने त्याला म्हटले, आज या घराला दार प्राप्त झाले आहे, कारण आहारी अब्रामाचा पुत्र आहे. कारण मनुष्याचा पुत्र हरवलेले शोधण्यास व तारण्यास आला.
जाणीव किंवा तेच जीवन आता त्याला चांगलं वाटू लागेल. परिणाम ईश्वर त्याला आज या घरात ओबेद-एदोमच्या घराण्याला बरकत मिळाली. कृत्य कोणी केलं? एका मनुष्याने केलं. आणि हे मनुष्य कोण? सगळे वडीलधारी आहेत, घरातले वडील पुरुष आहेत. इथं बसलेल्या सगळ्या डॅडी लोकांना माझी विनंती आहे. काय म्हटलेलं आहे? पुरुषास्त्रीचा कोण आहे? मस्तक आहे नाही का? का म्हटलेलं? तिला पायदळी तुडवण्यासाठी, तिची काळजी घेण्यासाठी, लेकरांवरती प्रीती करण्यासाठी, लेकरांचं संगोपन करण्यासाठी. परंतु ती जी आध्यात्मिक घरातली जबाबदारी आहे ती कोणावरती आहे? ओबेद-एदोमने काय केलं? देवाचा स्वीकार केला, दोष आपल्या घरात आणला, परिणाम आपल्या घरामध्ये सगळ्यांनी सर्व जे काही आहे सगळं सोडून दिलं. प्रभू मी अर्ध जी काय प्रॉपर्टी ती सगळी घर मिळवता देतो, ज्याच्याकडनं लुटून घेतलेला आहे त्याला चौपट मी देत आहे नाही का? आज त्या घराला दारण प्राप्त झालं नाही का? आमची पाप घराण्याला काय करतात? संकटामध्ये घेऊन जातो. दाविदाने पातक केलं आपण पाहतो आणि त्या पातकाची जी शिक्षा आहे, शासन आहे, संपूर्ण त्याच्या घराण्याला, पुढच्या पिढीला आणि त्याच्या पुढं सगळ्यांना ती भोगावी लागलेली आहे आपण. परंतु या ठिकाणी आपण पाहतो की देवाचा स्वीकार केला आहे, येशू ख्रिस्ताला घरामध्ये आणलेला आहे आणि ते खरंच पूर्ण बदलून गेलेलं. जगण्याचं जीवनच नाही परंतु संपूर्ण घराण्याचं काय झालेलं आहे? तारण झालेलं आहे. म्हणजे आमचं हे जे जीवन आहे, आमच्या जीवनामध्ये आम्ही कशाला करतो की आमचं तारण व्हावं नाही. आणि जे आम्ही सगळे ख्रिस्तामध्ये आहोत, ख्रिस्ताच्या नामामध्ये आम्ही जेवढ्यांनी बाप्तिस्मा घेतलेले आहे बसल्याचं प्रत्येकाचं काय झालेलं आहे? तारण हे झालेलं आहे. मला ते टिकून ठेवायचं आहे. म्हणून सातत्याने येशूला आमच्या जीवनामध्ये, आमच्या घरामध्ये आम्ही त्याला बोलवलेलं पाहिजेलं आहे नाही का? आज या घराण्याला तारण प्राप्त झालेलं आहे. आणि म्हणून आज आम्ही घराच्या जगामध्ये जगत आहोत नाही का? त्या आजूबाजूला आम्ही अनेक लोक पाहतो नाही का, की जे बऱ्याच वेळेला कुठल्या तरी एका पास्टरच्या खूप आधीच असतात. ते कळत नाही आम्हाला जोपर्यंत आमचे ब्रदर सांगत नाही आम्ही तोपर्यंत ते पुढचं काम करणार नाही. आमचे पास्टर जोपर्यंत आमच्यासाठी प्रार्थना करत नाहीयेत तोपर्यंत आम्ही हे पुढं करणार. देवाने आम्हा प्रत्येकाला त्याच्याकडे येण्याचा मार्ग दिलेला आहे आणि तो मार्ग फक्त येशू आहे. येशूच्या नामामध्ये ज्या वेळेस आम्ही आमच्या प्रार्थना विनंत्या देवाकडे सादर करतो, येशू आमच्यासाठी त्या सर्व प्रार्थना विनंत्या पित्याकडे करून करू आमच्या जीवनात. तेव्हा तुम्ही आज म्हणाल की सर आपल्याकडे येशू आज होऊ शकतो. तर येशू ख्रिस्त स्वतः इस्रायलामध्ये असतात. आपण अनेक लोक आपण पासपोर्ट काढून आपण इस्रायलला जाऊन येशू ख्रिस्ताची भेट घेऊन आलो असतो किंवा येशू ख्रिस्त जर कधी भारतात आला असता, पुणे जिल्ह्यात आला असता, शिरूरमध्ये आला असता आणि प्रत्येकाने धडपड केली असती तिथे येशूने आमच्या घरामध्ये यावं. परंतु आज येशू शारीरिकरित्या आमच्यामध्ये उपस्थित नाही. कारण शारीरिकरित्या जर येशू उपस्थित राहिला असता तर त्याला मानवी जीवनाच्या मर्यादा राहिल्या असतात. तो एका ठिकाणी फक्त एकाच ठिकाणी एका वेळेला जाऊ शकला असता. आणि म्हणून येशू ख्रिस्ताने काय केलेलं आहे? आमच्यासाठी आज पवित्र आत्मा देवाने दिलेला आहे. कैवारी आत्मा त्याने आमच्यासाठी पाठवलेला आहे. आणि म्हणून तो तिसरा शास्त्र भाग आज आम्ही वाचलेला आहे. त्या तिसऱ्या शास्त्र भागामध्ये आम्ही कर्नेल नावाचा जो एक मनुष्य आहे, तो शताधिपती होता, विधर्मी आहे, तो इस्रायली नाही, तो परराष्ट्रीय आहे, इतर धर्माचा आहे. परंतु त्याच्याविषयी सांगितलेलं आहे की तो नीतिमान व आपल्या घराण्यातील सर्वांसह देवाचे भय बाळगणारा, लोकांना फार दान धर्म करणारा व देवाची नित्य प्रार्थना करणारा असा होता. हा जो कर्नेल आहे हा परराष्ट्रीय आहे, परंतु त्याचं आचरण नीतिमान आहे, गोरगरिबांना मदत करणारा आहे, दान धर्म करणारा आहे, देवाची नित्य प्रार्थना करणारा आहे नाही का? त्याला माहित नव्हतं कुठल्या देवाची तो प्रार्थना करत आहे, त्याला माहित नव्हतं त्याचा जीव जिवंत आहे का, परंतु त्याच्या मनामध्ये एक विश्वास होता की या सृष्टीचा निर्माण करता कोणीतरी आहे.
दृष्टांतामध्ये त्याला देवदूत आलेला आहे. देवदूताने काय सांगितलेलं आहे त्याला की तू अमुक अमुक ठिकाणी 2 माणसं पाठव आणि पेत्र नावाचा नाही का शिमोन म्हणलेला पेत्र नावाचा एक मनुष्य आहे, तू काय कर त्याला आपल्या घरी बोला. आणि आपण ती संपूर्ण घटना वाचतो. पुढे ते 2 लोक जातात आणि त्या ठिकाणी जिथं पेत्र उतरलेला होता तो एक नाही का कपड्याचा व्यापार करणारा शिमोन होता, त्याच्या घरी ज्यावेळेस हा पेत्र उतरलेला आहे तो दुपारच्या वेळेस गच्चीवरती गेलेला आहे आणि तो प्रार्थना करत आहे. आणि प्रार्थना करताना काय झालं त्याला दृष्टांत पडला. दृष्टांत काय होता की एक थाळी आकाशातनं काय झालेली आहे खाली उतरलेली आहे आणि त्या थाळीवरती काय आहे जेवढे निषिद्ध प्राणी व पक्षी होते त्यांचं मांस ठेवलेलं होतं नाही का. आणि ती थाळी काय म्हणत होती की पेत्रा उठ आणि काय कर हे मारून खा. आणि पेत्र काय म्हणतो की कसं खाऊ मी परमेश्वर, हे तर निषिद्ध अन्न आहे. जुन्या करारामध्ये ज्या गोष्टी निषिद्ध केलेल्या आहेत त्या खाण्यासुद्धा हे मला सांगितले माझ्याच्याने हे होणार नाही. आणि मग आपण पाहतो त्याला दृष्टांत झालेला आहे. त्याला देखील सांगितलं की तुझ्याकडे काय आहे 2 लोक तुझा शोध करण्यात येणार आहेत आणि तुला अमुक अमुक ठिकाणी जाऊन कर्कल्य नावाच्या मनुष्याकडे तुला जायचं. आणि मग ती पूर्ण घटना मी वाचतो त्याच्याकडे आलेले आहेत आणि ते पेत्राला घेऊन काय केलेलं आहे त्यांनी त्या कर्कलेसच्या घराकडे ते निघालेले आहे. आता त्या ठिकाणी गेल्यानंतर वास्तविकता आपण पाहतो की तो जो आहे कर्कल्य जो आहे तो परराष्ट्रीय आहे आणि पेत्रा येणार म्हणून त्याने काय केलेलं होतं आपल्या समाजातील जे इतर बांधव आहेत त्यांना त्यांनी आपल्या घरामध्ये काय केलेलं आहे बोलावलेलं होतं. एक सभा होणार आहे. पेत्र नावाचा एक मनुष्य जो देवाचं वचन घेऊन आमच्याकडे येणार आहे म्हणून त्याने त्या लोकांना त्या ठिकाणी बोलावलेलं होतं. आणि पेत्र जो आहे तो कसा होता कट्टर यहुदी होता नाही का. तो कट्टर होता. परराष्ट्रीयांच्या घरी ते जातही नव्हते किंवा त्यांच्याबरोबर ते बसतही. शास्त्रमागामध्ये वाचतं ज्यावेळेस पेत्र बोलायला लागलेला आहे त्यावेळेस काय झालेलं आहे पवित्र आत्मा त्या लोकांवरती उतरलेला आहे आणि सगळ्यांचा पवित्र आत्मा त्या ठिकाणी बाप्तिस्मा झालेला आहे. देवाचं वचन सांगतं पेत्र काय म्हणाला की देव पक्षपाती नाहीये. देव जो आहे पक्षपाती नाहीये. जुन्या करारामधला देव जो आहे त्याने आपल्याला सांगितलेलं होतं काही गोष्टी आपल्याला निषिद्ध आहेत परंतु आता येशू काय आहे पवित्र आत्मा सगळ्यांसाठी काय झालेला आहे उपलब्ध झालेला आहे. आज तुम्ही आम्ही त्या पवित्र आत्म्याचं स्वागत करण्यासाठी आमच्या घरामध्ये तयारी केलेली आहे. आमच्या घरामध्ये आम्ही आमच्या आजूबाजूच्या लोकांना बोलावतो त्या पवित्र आत्म्याचा अनुभव घेण्यासाठी त्या पवित्र आत्म्याचा वर्षाव होण्यासाठी आम्ही परमेश्वराकडे किंवा इतर लोकांना आमच्या घरामध्ये एकत्रित करतो. आमचा देव हा त्रैक्य देव आहे. देवचो बाप देवचो पुत्र आणि देवचो पवित्र आत्मा या त्रैक्य देवाच्या विश्वासामध्ये आम्ही चालतो. आणि आज पवित्र आत्म्याला तुमच्या आणि माझ्या घरामध्ये जागा मिळवायची. त्याला आमच्या घरामध्ये यायचं काय यायचंय त्याला आमच्या घरामध्ये आमच्या जीवनामध्ये देवाचं कार्य करायचं. आज मी या पवित्र मंदिरात ज्यावेळेस येतो मी म्हणतो या मंदिरामध्ये आमच्याकडे इमारत नाही. मी ह्याचं उदाहरण शिरूरच्या मंडळीचं उदाहरण नेहमी मी माझ्या मंडळीतील आणि इतर लोकांना देतो की शिरूरच्या मंडळीमध्ये चर्च अशी बिल्डिंग नाहीये परंतु लोक ज्यावेळेस एकत्रित येतात त्यावेळेस देवाचा आत्मा त्याच्यामध्ये कार्य करतो. कारण हीच काय आहे ख्रिस्ताची खरी आणि जिवंत मंडळी आहे. हेच आमचं चर्च आहे. दगडा मातीने बांधलेलं आमचं चर्च नाही. ते देवबाप आशीर्वाद आम्हाला देईल तेव्हा देईल परंतु त्याच्यामुळं ही मंडळी काय आमची थांबणार बरोबर. आज आम्ही आमचा आत्मपरिचय करणे गरजेचं. इथून घरातून बाहेर जात असताना आम्ही पाहूयात आजूबाजूच्या समाजामध्ये लोकांनी त्यांच्या आजच्या या दिवसांमध्ये त्यांच्या देवाचं स्वागत कसं केलेलं आहे. घरामध्ये किती मोठा उत्सव ते करत आहे. काय तुम्ही आणि आज आमच्या जिवंत देवासाठी आमचं द्वार उघडलेलं आहे. काय आम्ही आज आमच्या मित्रमंडळींच्या घरात बोलून आम्ही आवाहन करणार आहोत की या कारण देवाचं वचन ज्यावेळेस आमच्या घरामध्ये वाचल्या जाणार आहे त्यावेळेस देवाच्या आत्म्याचं काय होणार आहे वर्षा होणार आहे आणि लोक जे आहेत त्या जिवंत देवाचा आज आम्ही प्रार्थना करू. परमेश्वराकडे आम्ही तयारी दाखवू. देवाने देखील आम्हाला आज
हाक मारावी आणि म्हणावं की ब्रदर सिस्टर, आज मला तुमच्या घरामध्ये पवित्र आत्म्याच्या द्वारे उतरायचे आहे. आम्ही आमचं घर तयार करू, आम्ही आमचं जीवन तयार करू. नाही का, आगमन समयाला अजून 2 महिन्याचा काल आहे, परंतु आम्ही फक्त ख्रिसमस पुरतच मर्यादित राहणार आहोत. आज प्रभूला आमच्या घरामध्ये यायचं आहे. प्रत्येकाला आशीर्वाद देऊ आणि आमच्या जीवनाची तो तयारी करून घेऊ. आणि आज निश्चितच आम्ही इथून जात असताना त्या पवित्र आत्मा आमच्या बरोबर नाही का. आणि देवाला इथं सोडणार नव्हतं. आमचा देव मंदिरामध्ये राहणारा देव नाही. आणि आमच्या देवाला शांत करतात आमच्या घरामध्ये परमेश्वराला धन्यवाद असो. ही संधी दिली म्हणून या चर्चच्या पाठीवर राहील. आता विशेष करून